It's LP style. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊ शकता मित्रांनो. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. ते प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला काय जर प्रॉब्लेम येत असेल किंवा एडिटिंग विषयी किंवा APK विषयी काही प्रॉब्लेम येत असेल तर आपला इंस्टाग्रामला आपण विचारू शकता मित्रांनो. आपण तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असतो मित्रांनो. आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तिथून तुम्ही मला जाऊन मेसेज करून विचारू शकता. आपण इथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो मित्रांनो. आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग फ्लॅश प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. सर्वात अगोदर फ्लॅश प्रोजेक्ट बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपलं सर्वात अगोदर जे आपले जे काही लेअर आहे मित्रांनो, लेअरवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे फोटोज आहेत मित्रांनो, जसे की आपले 2 फोटो दिले आहे मित्रांनो. मग फ्लॅश प्रोजेक्ट फर्स्टला अशा प्रकारचे फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जातील मित्रांनो. मग तुम्हाला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 60.05च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मित्रांनो जे का चेंज फोटो ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो लास्ट पर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग फ्लॅश प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. जे का फोटोच्या सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचं. आणखी सेकंड बीटला यायचं 2 पार्टमध्ये. जसे मी फोटो वगैरे कट करतात त्याच मी फोटो वगैरे कट करून घ्या. असे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट 7.05च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो जे का अशा प्रकारे इमोजी पेज दिलेला आहे मित्रांनो, ह्या इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करायचं. जर मोठी करायचं असेल तर अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्ट पर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काही फोटोज आहेत मित्रांनो, ह्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 1 नंबरचा फोटो मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंडचे फोटो आहेत, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड फोटो मित्रांनो, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो मित्र, या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का तिकडल्या साईडून सेकंड नंबरचे फोटो आहे मित्र, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. फ्लॅश जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का तिकून सेकंड नंबरचे फोटो मित्र, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग फ्लॅश जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेली फोटो मित्र, या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट
एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे का वरचे 3 ब्लॅक लेअर आहेत 3 ब्लॅक लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीट मार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का 7.05च्या बीटला यायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं. पेस्ट 3 लेयर्स केल्यानंतर मग आपलं जे का लास्ट उरलेली फोटो मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओमध्ये फक्त सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल मित्रांनो. जे का व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओचं जे का व्हिडिओ आहे व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. व्हिडिओला डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.